मी हरिभाऊ तुकाराम पाटील, बल्लाळ सेवा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पाचोरा, तसेच अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा संपर्क प्रमुख जळगाव। पाचोरा पोलीस ठाण्यामध्ये दिनांक 8/12/2025 रोजी पाचोरा तालुक्यातील एका खेडेगावात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून गर्भधारणा करण्यासाठी काही आरोपींनी सहकार्य केले, तसेच काही आरोपींनी गर्भपात करण्यासाठी देखील सहकार्य केले। त्यामध्ये प्रामुख्याने गर्भपात करणारा डॉक्टर, त्या डॉक्टरला मेडिसिन पुरवणारा मेडिकल चालक, तसेच त्या मुलीचे सोनोग्राफी करणारा सोनोग्राफी सेंटर चालक, या सर्वांना मुख्य आरोपी करण्यात यावं, या आशयाचं निवेदन आज बल्लाळ सेवा फाउंडेशनच्या वतीने देण्यात आलेलं आहे। पाचोरा पोलीस स्टेशन पोलिसांनी गुन्हा दाखल होतो 8 तारखेला 8/12ला। तपास आजची तारीख आहे 11। 3 दिवस यांनी आरोपीचा शोध घेतला नाही, म्हणून मुख्य जो आरोपी आहे तो पसार झालेला आहे। तर त्यासाठी आपल्या मार्फत जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांना विनंती करतो, असा गंभीर गुन्हा दाखल होता बरोबर त्याची कुठेही वाहवा न होता तात्काळ आरोपीला अटक केली पाहिजे। महाराष्ट्र राज्यात हे वारंवार अल्पवयीन मुलींवर अत्याचार होत आहे, या गांभीर्याकडे सर्व पोलीस प्रशासनाने, राज्याच्या गृहमंत्री साहेबांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे। कारण की एक दिवस असा कोणताही टळलेला नाही की अल्पवयीन मुलीवर बलात्कार झालेला नाही, अत्याचार झालेला नाही। याचं कारण असं आहे, पोलीस प्रशासनाने दिरंगाई केल्यामुळे असे आरोपी मस्तावलेले आहेत, म्हणून आरोपी प्रसार होतात, त्यांना वेळ मिळतो आणि तो आरोपी तिकडे कोर्टातून काहीतरी उपाध्या करतो, अटकपूर्व जामीनसाठी प्रक्रिया करतो। तर त्यासाठी आपल्या मार्फत पोलीस प्रशासनाला विनंती आहे की यांनी गुन्हा दाखल होता बरोबर आरोपींना तात्काळ जेरबंद केले पाहिजे, त्यांना शासन केले पाहिजे, असा आशयाचं मी निवेदन आज पाचोरा पोलीस निरीक्षक राहुल पवार साहेब यांना दिलेलं आहे। तरी आपल्या मार्फत पुन्हा विनंती करतो की कुठल्याही आरोपीला, या कोणत्याही जो मुख्य आरोपी असेल कोणालाही बचाव कार्य झालं नाही पाहिजे। मेडिकल वाल्याने मेडिकल कोणाकडून घेतलं, तो MR कोण होता, ती गर्भपातीच्या गोळ्या तयार करणारी कंपनी कोण आहे, याचा देखील तपास करून त्या कंपनीवर देखील गुन्हे दाखल केले पाहिजे आणि डॉक्टरवर देखील गुन्हा दाखल करून डॉक्टरला देखील जेरबंद केलं पाहिजे। तसेच सोनोग्राफी सेंटर चालक याने अविवाहित तरुणीचं सोनोग्राफी कोणत्या कायद्याने केली म्हणून त्याला जेरबंद केले पाहिजे, त्याचे सोनोग्राफी सेंटर सील केलं पाहिजे, त्या डॉक्टरचा दवाखाना सील केला पाहिजे, मेडिकलचा परवाना रद्द केला पाहिजे आणि ज्या कंपनीने या गोळ्या पुरवल्या त्या कंपनीला देखील कारवाई केली पाहिजे, अशी माझी मागणी निवेदनाद्वारे मी पोलीस निरीक्षक साहेबांना केली आहे।